सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाल. खालच्या पुढे सुरू करते. अबेद हसनने आघाडीवर लढण्यासाठी पहिल्या विभागासाठी नाव दिलं आणि मेजर म्हणून रुजू झाले. अबेद हसन रंगूनवरून तामूला गेले. तामू हे मणिपूरमधल्या मोरेटाच्या सीमेलगत असलेलं ब्रह्मदेशातील एक गाव आहे. तिथे त्यांची भेट महम्मद कियानींशी झाली. कियानींच्या दृष्टीने अबेद हसन बिगर लष्करी व्यक्ती होते. या पहिल्या विभागात अनुभवी सैनिक होते. त्यामुळे कियानी साशंक होते की फौजांना आदेश देणं यांना जमेल का. परंतु नंतर परिस्थिती अशी उत्पन्न झाली की मणिपूरच्या डोंगराळ भागात चालू असलेल्या लढाईत आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करावं लागलं. परंतु त्यांना अपयश आलं. त्याला मुख्य 3 कारणं होती. मॉन्सूनचे वेळेआधी आगमन, ब्रिटिश आणि त्यांच्या अमेरिकन साथीदारांचे हवाई मार्गावर संपूर्ण वर्चस्व आणि आझाद हिंदच्या आघाडीच्या तुकड्यांची रसद ब्रह्मदेशातल्या डोंगराळ जंगली भागातून जाणारा मार्ग. एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रीतम सिंगच्या नेतृत्वाखाली गांधी फलटणने इम्फाल जवळ असलेलं इंग्रजांचं पलेल विमानतळावर हल्ला केला. तो ताब्यात आला, परंतु त्याच्या पुढच्या व्यवस्थेसाठी वेळेवर मदत न आल्यामुळे आलेलं यश गमवावं लागलं. ही सर्व हकीकत आधी येऊन गेलेलीच आहे. त्यातच गांधी फलटणीचे प्रमुख मेजर गरेवाल शत्रूला जाऊन मिळाले. जाताना त्यांनी बरीचशी महत्त्वाची कागदपत्र सोबत नेली होती. त्यामुळे INAच्या फौजेबद्दलची अचूक माहिती शत्रूला मिळत होती. जूनपर्यंत परिस्थिती अतिशय गंभीर झाली. गांधी फलटणीतले लोक उपासमारीने त्रस्त झाले. अशा भीषण परिस्थितीत मेजर अबेद हसनने मणिपूरच्या डोंगराळ भागात त्रस्त झालेल्या गांधी फलटणीच्या 4ही तुकड्यांचा ताबा घेतला. या 4 कंपनी कमांडरपैकी 3 जण शीख होते. गरेवाल या शिखानं गद्दारी केली म्हणून ते अत्यंत शर्मिंदे झाले होते. त्यांनी प्रतिज्ञा केली की गांधी फलटणीतला एक जरी शीख जिवंत राहिला तरी तो गरेवालचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु तशी वेळच आली नाही. गरेवालवर पाळत ठेवून त्याच्या स्वतःच्याच लाहोर शहरात एका भयानक प्रसंगी त्याचा खून करण्यात आला. गरेवालने गद्दारी केल्यामुळे सैनिकांच्या जागा बदलणे आवश्यक होते, कारण सध्याचं ठिकाण शत्रूला माहीत झालं होतं. परंतु सैनिक उपासमारीने अतिशय दुर्बल आणि शक्तिहीन गलितगात्र झाले होते. ते म्हणाले, जी काही उरली सुरली ताकद अंगात आहे ती पुन्हा खंदक खोदण्यात आणि जागा बदलण्यात घालवण्यापेक्षा शत्रूशी आम्ही आमनेसामनेच लढतो. शत्रूला जरी आपल्या जागा माहीत झाल्या तरी ते आपल्यावर कुठे आणि कसा हल्ला करतील हे आपल्यालाही कळेलच की. अबेद हसनला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी एक शीख आणि एक राजपूत अशा 2 सैनिकांना शत्रूच्या हालचाली माहीत करण्यासाठी उंच झाडावर टेहाळणी पथक बांधण्यास पुढे पाठवले. एके दिवशी सकाळी टेहळणी पथकाने खबर दिली. शत्रूच्या हालचाली सुरू झाल्या. शत्रू विमानांची धाव खंदकाकडे होती, परंतु परमेश्वर वेळेवर धावून आला. अचानक आकाशात काळे ढग जमा होऊ लागले आणि मुसळधार पाऊस पडू लागला. शत्रूला आपलं विमाने परत फिरवावं लागलं. विमान गायब झालेलं बघून आझाद हिंद सैन्यामध्ये उत्साह संचारला. अबेद हसनच्या आदेशानुसार सैनिकांनी शत्रूवर हल्ला चढवला. आझाद हिंद फौजेच्या 600 सैनिकांनी 3000 ब्रिटिश सैन्याशी मुकाबला केला आणि शत्रूची दाणादाण उडवून दिली. या विजयामुळे आझाद हिंद सेनेचे आणि गांधी फलटणीचे मनोधैर्य चांगलंच उंचावलं. अन्नसाठा संपल्यामुळे सैनिकांची उपासमार टाळण्यासाठी ब्रह्मदेशकडे जाण्याचा आदेश आला. माघारी जाताना सैनिकांची अतिशय दैना झाली. सततच्या पावसाने आणि डोंगराळ भागातून खडतर प्रवास करताना शेकडो सैनिक मरून पडले. त्याचबरोबर मलेरिया, अतिसार, हागवण अशा रोगांना सैनिक बळी पडत होते. नेताजींचं स्मरण करून अबेद हसन आपल्या सैन्यानिशी त्या भयंकर परिस्थितीशी सामना करीत होते. चिंदावीन ओलांडल्यावर एक गाव लागलं. तिथे थोडंफार सैनिकांना अन्न मिळालं. अखेर ते सारे मंडाले शहरात पोचले. तिथे त्यांना नेताजी भेटायला आले.
त्यांच्या बोलण्यानं सैनिकात उत्साह निर्माण झाला. ते त्या अन्नपाण्याविना कृश झालेल्या सैनिकांना म्हणाले, तुम्हा प्रत्येकाला मिठी मारणं शक्य नाही, परंतु तुमच्या सर्व अधिकाऱ्यांना मिठी मारेल. माझ्या वतीनं ते अधिकारी तुम्हाला मिठी मारतील. नेताजींनी सर्व अधिकाऱ्यांची वैयक्तिक चौकशी केली. अबेद हसनला म्हणाले, तुम्ही माझ्या सान्निध्यात जास्त काळ होता. तुम्ही लोकांनी भोगलेल्या यातनेबद्दल कोणीच खरं सांगत नाही. तुम्ही काय सत्य आहे ते सांगा. नेताजी, परिस्थिती काही ठीक नाही. नेताजी काही वेळ शांत बसून राहिले. एकाएकी नेताजींचं मन भरून आलं. इम्फाल मोहिमेसाठी जनरल मुतागुची आणि मियाझाकी सह अनेकांनी केलेल्या महान कार्याची, जनरल मुतागुची लष्करी कारकीर्द गमावण्याची, इम्फालच्या वाटेवर कोसळलेल्या हजारो जपानी सैनिक, या सर्वांच्या आठवणीने नेताजींचं हृदय दलबलून आलं. रंगून शहरावर आता कोणाचं नियंत्रण राहिलं नव्हतं. नागरी जीवन विस्कळीत झालं होतं. भयानक भयभीत झालेले नागरिक पळापळ करीत होते. नेताजी आपल्या सहकाऱ्यांबरोबर जमाल ॲव्हेन्यूमध्ये अखंड चर्चा करीत होते. रंगूनमध्ये आता राहणं अतिशय धोक्याचं झालं होतं. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकणार होतं. नेताजींचे सहकारी आणि आझाद हिंद सरकारातील सदस्य चर्चा करीत होते. ब्रिटिशांनी या शहरावर हल्ला केला तर नेताजी इथं राहण्याच्या अट्टाहासापायी किती कठीण प्रसंग येईल याबद्दल चिंतित होते. नेताजींचं म्हणणं की इथे थांबून अंतिम क्षणापर्यंत संघर्ष करायचा. जनरल कियानी म्हणाले, नेताजी, आपल्यावरच्या निष्ठेपायी आम्ही हजारो मैलांचा खडतर प्रवास अनवाणी पायानं केला. अजूनही तुमच्या इच्छेखातर आम्ही इथे थांबून संघर्ष करतो, परंतु आपण इथून निघून जावं. मी जाऊ? कुठे जाऊ? सेगल, धिल्लन, शहनवाज सारखे खंदेवीर ब्रह्मदेशाच्या रानात झुंजत आहेत. त्या माझ्या जिवलगांना सोडून मी एकटा कुठे जाऊ? वडिलकीच्या नात्यानं भोसले समजवत म्हणाले, नेताजी, आता परिस्थिती फार बिकट झाली. जनरल स्लीम आणि बाउंडबॅटनं अनेक छत्रीधारी सैनिक करोन मुलखात उतरवले आहेत. करोन या ब्रह्मी जमातीनं हिंदी आणि जपानी बांधवांचा सर्रास शिरच्छेद करीत आहे. कशालाच धरबंद उरला नाही. अशा या भयानक परिस्थितीत आमच्या हिंदुस्थानचा तारा तर जर अडकून पडणार असेल तर आम्ही हाल अपेष्टा सहन करत कशासाठी झुंजलो? सहकार्यांच्या अर्जवानं नेताजी अंतर्मुख झाले. तेवढ्यात हिकारी किकानचे जनरल इसोड घाईघाईने येऊन म्हणाले, नेताजी, परिस्थिती फार गंभीर झाली आहे. ब्रिटिशांनी तांगू ओलांडला. केव्हाही त्यांची पथकं इथे येऊन पोहोचतील. नेताजी, कृपा करून त्वरा करा. पेगू कधीही पडेल. पेगू हे महत्त्वाचं ठाण. उत्तर ब्रह्मदेशातून रंगूनकडे येणारा रस्ता पेगूहूनच जातो. तसंच रंगूनहून बँकॉककडे पेगूहूनच जावं लागतं. महत्त्वाचे दोन्ही तिन्ही फाटे तिथूनच फुटतात. नेताजींनी घाई केली नाही तर रंगूनकडे येणाऱ्या ब्रिटिश फौजा त्यांना गाठतील. केवढा अनर्थ ओढवेल. शेवटी समन कियानींना राहवलं नाही. ते थोडे चढ्या आवाजात म्हणाले, नेताजी, इम्फालच्या भीषण संघर्षातून जगून वाचून आलो ते कशासाठी? तुम्हाला शत्रूच्या ताब्यात जाताना पाहण्यासाठी? जर तसं घडलं तर मी स्वतःकडे लोट करून घेईन. कॅप्टन प्रीतम सिंग आपल्या डोळ्यातील अश्रू आवरत म्हणाले, देशाच्या आझादीसाठी तुम्ही दिलेल्या हाकेसरशी आम्ही आमच्या देहाच्या मशाली बनवल्या. जर तुमच्यावर दुर्दैवी प्रसंग पाहायचा आला तर मी माझे डोळे फोडून घेईन. सभेतले सगळे जण हे म्हणाले, नेताजी, आम्ही आमच्या मुंड्या छाटून घेऊ. जपान आणि हिंदी साथीदारांच्या आग्रहापुढे नेताजींचं काही चालेना. अखेर त्यांनी सुरक्षित स्थळी जाण्याचं मान्य केलं. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. नेताजी म्हणाले, यातून रंगून वाचायलाच हवं. ब्रह्मदेश भूमीचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. ब्रिटिश फौज जोवर इथे येऊन रीतसर प्रशासन हाती घेत नाही तोवर लुटारू, गुंड, बलात्कारी, बदमाशांच्या बंदोबस्तासाठी आपल्या आझाद हिंद फौजेचे 500 वीर लोकनंदन साहेबांच्या नेतृत्वात राहतील. मेजर जनरल लोकनंदांनी त्वरित सहमती दिली. बदलती परिस्थिती पाहून नेताजींनी झाशी राणी पथकाच्या बऱ्याच मुलींना आपापल्या घरी रवाना केलं होतं. उरलेल्या मुलींच्या जाण्याची व्यवस्था जनरल इसाडांवर सोपवली. इसाडा म्हणाले,
नेताजी आपण पुढे निघावं. यांची व्यवस्था इसाडो. राणी झाशीच्या या मुद्द्यावर तडजोड होऊ शकत नाही. त्यासाठी माझा बळी गेला तरी चालेल. शेवटी त्या मुलींची व्यवस्था हिकारी किकारीने स्वतः करण्याचं वचन दिलं. नेताजींनी रंगूनच्या आरोग्य विभागाची जबाबदारी आपले शल्यचिकित्सक डॉक्टर राजू यांच्यावर सोपवली. रात्रीच्या गाडीनं राणी झाशीच्या पथकाच्या मुली जाणार होत्या. मध्यरात्रीनंतर नेताजी शहर सोडणार होते. बंगल्यावर अखेरची आवरावर चालू होती. नेताजी टिपूर चांदण्यात गच्चीवर उभे होते. तेवढ्यात विमानातून मशीनगनमधून गोळ्या गच्चीच्या दिशेने आल्या. नेताजी थोडक्यात बचावले. काळजीनं सर्वांनी त्यांना गराडा घातला आणि नेताजी हसऱ्या चेहऱ्यानं उभे होते ते बघितलं. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच खूप खूप आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.